एक आयडिया असू शकते सोडी. काय काय मेहता साहेब सांगा प्लीज. तू प्रेमाने बोल. अरे मेहता साहेब, कपूर साहेब नाही ऐकणार. यार सोडी, मी कपूर साहेबांशी प्रेमाने बोलायला नाही सांगत आहे. रोशन वहिनी सोबत प्रेमाने बोल, ते ऐकतील ना. हो हो, आपल्या सगळ्यांच्या बायका समजूतदार आहेत, नक्की ऐकतील त्या. अरे भाऊ, प्रेमाने बोलला तर बायको प्रत्येक गोष्ट ही ऐकतेच. हो हो, बघा बायको विषयी कोण बोलतोय. अरे हसताय काय तुम्ही लोक? भलेही माझं लग्न झालेलं नसेल, पण मी खूप जणांची लग्न पाहिली आहेत ना. अरे पोपटला, लग्न करणं आणि लग्न अटेंड करणं यात दिवस रात्रीचा फरक असतो. तुम्ही किनाऱ्यावर उभे राहणाऱ्या लोकांना काय कळणार समुद्रात पोहणं काय असतं ते. लग्नाचं पण असंच आहे, समुद्रात उडी मारून पोहावं लागतं. हातपाय हलवावे लागतात. अरे मित्रा पोपटलाल, कुणाला तरी पोहताना पाहून तू पोहायला शिकणार नाहीस ना. पोहायला शिकण्यासाठी निर्भीड होऊन पाण्यात उतरावं लागतं. हेच आहे लग्न, समजून घे. एकदम बरोबर आहे. एकदा माझं लग्न होऊ देत खरं. मला बघून तुम्हा सगळ्यांना समजेल की बायकोला खुश कसं काय ठेवायचं. एकदा का मी या लग्नाच्या समुद्रात डुबकी मारली ना, मग असा पोहीन की असं कोणीच पोहलं नसेल. अरे पोपू, तू पोह नंतर. आधी मला काहीतरी आयडिया दे, नाहीतर मी बुडून जाईन यार. अरे बाबा सोडी, मी तुला सांगितलं ना, प्रेमाने बोलणं हेच तुझ्या समस्यांचं समाधान आहे. मेहता साहेब, मी रोशन डार्लिंग सोबत प्रेमाने बोलतो ना, तेव्हा ती नेहमी ऐकते. पण यावेळी मी प्रेमाने बोलेन ना, तर ती समजून जाणार की मी उदवाडा न जाण्यासाठी नाटक करतोय. ओ यारो, काही ना काही आयडिया तर काढावीच लागेल. काहीतरी आयडिया द्या प्लीज. सोडी, एक आयडिया आहे. काय जेठाप्रा? अरे जेठाप्रा, लवकर सांग काय आयडिया आहे. तू रोशन वहिनीला सांग, तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो सांग, कपूर साहेब वाला जो आहे. आणि सांग की उद्या त्या एकट्याच उदवाडाला जातील, पण जेव्हा त्या परत येतील ना, तेव्हा पूर्ण दिवस तू त्यांना शॉपिंगला घेऊन जा. हो, हे करेक्ट आहे. परफेक्ट आयडिया. येस येस, ही शॉपिंगची आयडिया नेहमी काम करत आहे. ठीक आहे यारो, मी पण ही शॉपिंग वाली आयडिया वापरून पाहतो. चला मित्रांनो, मी जातो. काय ना, सकाळी लवकर उठायचंय, गाडी दुरुस्त करायची आहे. थँक्यू, गुड नाईट. थँक्यू यारो, चला, थँक्यू, बाय बाय. और अब जी मेहर करो. जेठाप्राने जी शॉपिंगची आयडिया दिलीये, रोशन डार्लिंग त्या आयडियाने फक्त ऐकली पाहिजे. अरे रोशन, आलास तू? मी केव्हापासून तुझी वाट बघतेय. जो माझी पूर्ण पॅकिंग तर झालीच. आता तू फक्त तुझी पॅकिंग करून घे. कुठून सुरू करू बोलणं? रोशन, हा रोशन, शू थयो, शू कुठे हरवलास? मी विचार करत होतो की बोल. तुझे किती छान डोळे आहेत सोनिये. या डुबकी मारण्याची इच्छा होते माझी. रोशन, तू तो एकदम घेलो छे घेलो. हाँ घेलो छू, पर तारा प्यार मा छू ना. तू आ बधू छोड, आधी हे सांग की तू पॅकिंग कधी करणार आहेस? होईल होईल सोनिये. रोशन, हे लास्ट मोमेंटला पॅकिंग करण्याची तुझी सवय कधी बदलणार आहे बाबा? लवकर लवकर बदलेल. आता मी तुझं काय करू बाबा? चल रोशन सिंग सोडी, बोलून टाक. चल रोशन सिंग सोडी, बोलून टाक. काय झालंय काय? कुठे हरवतेस पुन्हा पुन्हा? हा, बधू बराबर छे ने? बाबा सगळं ठीक आहे सोनिये. सोनिये, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तू इथे बस ना, बस बस. सोनिये, ते काय ना की मला जा रोशन, तुझं हे गोड गोड बोलणं ऐकायला ना माझ्याकडे जरा पण वेळ नाहीये. अरे हा, बहुत थाकी गई छू बाबा. मला सकाळी लवकर पण उठायचंय. आता गपचूप झोप. हा, चल, गुड नाईट. हा, गुड नाईट. हा, शॉपिंगची आयडिया उद्याच वापरतो. और अबजी प्लीज, उद्या कसंही करून रोशन डार्लिंग मला उदवाड्याला न घेऊन जायला तयार झाली पाहिजे. रब्बा. रोशन, रोशन, શું કરે છે? अरे जाण्यासाठी तू अजून तुझं सामान पॅक नाही केलंस? ओय, माझ्या लाईफच्या गाडीच्या चमकदार हेडलाईट्स. ओय, हा टाइम पॅकिंग करण्याचा नाहीये.
ओय हा टाइम गुड मॉर्निंग करण्याचा आहे. गुड मॉर्निंग. अरे काय करतोयस रोशन? हेलो થઈ गयो છે શું? सकाळी सकाळी इतक्या जोरात कुणी ओरडतं का? तू तर मला घाबरवलंस. ओ यात घाबरायचं काय कारण आहे सोनिये? ओय आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. ओय गोगी पुत्र पण घरात नाहीये. ये 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 माझ्या सोनिये. सोड ना आता. तुझी अख्खी पॅकिंग बाकी आहे. नाहीतर आपल्याला उदवाडाला जायला उशीर होईल. ओय सोनिये, पॅकिंग पण होईल, पण मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बस ना बस इथे. अगं बस सोनिये, बस 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 ग सोनिये. सोनिये, ती खास गोष्ट ही आहे की मी मनापासून तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण आज मला तुझ्यावर एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रेम येतंय, लव्ह होतंय, मोहब्बत होते, इश्क होतंय. ओय सोनिये, माझी इच्छा आहे की जेव्हा तू उदवाडावरून परत येशील ना, मी तुला पूर्ण दिवस शॉपिंगला घेऊन जावं. अच्छा. हा, आणि माझी अजून पण एक इच्छा आहे सोनिये, तुझ्या सगळ्या शॉपिंग बॅग्स माझ्या खांद्यावर लटकवून तुझ्या मागे मागे फिरेन सोनिये. अच्छा. ओय सोनिये, तू मॉल मध्ये ज्या पण वस्तूवर हात ठेवशील ना, ती वस्तू खरेदी करून मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करीन. अच्छा. हा सोनिये. आणि हे सगळं कधी होणार? मी उदवाड्यावरून परत आल्यानंतर. म्हणजे तू माझ्यासोबत उदवाड्याला येणार नाहीयेस? अरे सोनिये, तू जितकी स्मार्ट दिसतेस ना, तेवढी तू आहेस सुद्धा. गब्बस, बद्दू समजू छू. तुला माझ्यासोबत उदवाडाला यायचं नाहीये, यासाठी तुम्हाला शॉपिंगची रिश्वत देतोयस? झालं ना तुझं नाटक सुरू? ओय सोनिये, मी नाटक नाही करत आहे. अगं मी खरंच सांगतोय, मला गॅरेज मध्ये खूप काम आहे. रोशन, गॅरेज मध्ये काम रोजच्या रोजच असतं. कझिनचं लग्न थोडंच रोजच्या रोज असतं. रोशन, तिकडे सर्वजण येणार. पेडिक्विर, तुळशी बुवा, बजर काका, जॉली काकी आणि तुझे फेवरेट मेहुणे पण. आणि तू आहेस की ऐनवेळी नाटकं करतोयस. सोनिये, मी नाटक नाही करत आहे. अगं तुझी शपथ, गॅरेज मध्ये खूप काम आहे. कपूर साहेबांच्या गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची आहे. 2 दिवस आधी द्यायची होती, अजून दिली नाही. कपूर साहेबांना उद्या गाडी घेऊन बाहेर जायचंय. जर मी उदवाडाला आलो ना तर खूप गडबड होईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी तुला बरोबर ओळखते रोशन. मला माहितीये तू उदवाडाला का येत नाहीयेस. मला चांगलं माहितीये. काय माहितीये सोनिये, का नाही येणार मी? गोगी घरात नाही ना, मी उदवाडाला जाणार आहे. आणि तू घरात एकटा आहेस, मग तुला पार्टी शार्टी करण्याची संधी मिळेल. अरे, या सगळ्या प्रकरणात पार्टी शार्टीची गोष्ट कुठून आली? पार्टी शार्टी कुठून आली? पार्टी शार्टीच तर मेन आहे. रोशन डार्लिंग, तू विषयाची गाडी कुठून कुठे फिरवतेस यार? अगदी योग्य जागी फिरवते. आणि तू हे समजू नकोस की मला काहीच समजत नाहीये. बुद्धू नाहीये मी, मला सगळं काही समजतं. तू बोलू नकोस माझ्याशी. अगं तू उगाच चिडतेस रोशन डार्लिंग. जर का तुला डाऊट आहे ना, तर मी आता तुला फोन लावून देतो. तू बोल कपूर साहेबांशी. मला कोणाशी काही एक बोलायचं नाहीये. तू मला फक्त इतकं सांग की तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही. सोनिये, अगं मला खरंच यायचंय ग, पण प्रॉब्लेम आहे, मी खरंच नाही येऊ शकत. सारू, तर मला प्रॉमिस कर की तू आज रात्री पार्टी शार्टी नाही करणार. प्रॉमिसची काय गरज आहे सोनिये? मी तुला सांगतोय ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही. नाही. ही तर हद्दच झाली यार. तू तर सरळ तोंडावरच बोलतेस की माझ्यावर विश्वासच नाहीये. काहीही बोलतेस यार सोनिये, तू काहीही बोलतेस. मी काहीही नाही बोलत, तू काहीही बोलतोय. मी काहीही बोलत नाहीये. जे खरं आहे मी तेच बोलतोय. माहितीये किती खरं आहे ते. कमाल आहे. रोशन, हे बघ, तुला माझ्यासोबत उदवाडाला यायचंच आहे. ओय सोनिये, समजण्याचा प्रयत्न कर. मला खरंच गॅरेज मध्ये खरंच खूप काम आहे. काही काम बिम नाहीये. हा तुझा पार्टी शार्टी करण्याचा बहाणा आहे. सोनिये, अगं मी कोणतीच पार्टी शार्टी नाही करणार आहे. खरंच मला काम आहे यार. रोशन, तू खोटं बोलतोयस. अरे मी काही खोटं बोलत नाहीये यार. माधवी वहिनी, माधवी वहिनी,